मातब्बर संघ आपल्या समोर येऊन उभे राहिले आहेत. एका साईडला असेल अन्वी 11 मुसारने संघ, त्याच्या विपक्षामध्ये मात्र 2 हात करेल तो DCC डोंगस्ते संघ. आपल्या विभागातील एक दोन्ही जे संघ तुल्यबल म्हणून ओळखले जात आहेत. मुसारने संघ या हंगामामध्ये कमीत कमी 4 ते 5 फायनल खेळलेला संघ, त्याला उत्तर देईल मात्र DCC संघ, ज्यांच्यामध्ये मात्र तरुण तडफदार फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंचा संघ म्हणून ओळखला जातो DCC डोंगस्ते संघ. मुसाना संघाकडनं मात्र प्रथम षटक वैयक्तिक व सांघिक पहिलं षटक घेऊन येतो राजेश सातवी, एक अनुभवी संपन्न असा खेळाडू ज्याने आपल्या वाडा तालुक्यामध्ये आपलं नाव कमवलंय. त्याच्या अष्टपैलू खेळाडूने तो आता प्रथम गोलंदाजी मार्कवर रोड सिटी यांकडनं राजेश सातवी, त्याच्या विपेक्षामध्ये स्ट्राईक एंडचा फलंदाज उमेश आणि नॉन स्ट्राईकला श्रेयश. पहिलाचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट राजेश सातवेचा, राजेश टू उमेश. मॅचला सुरुवात. पहिलाच चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. पहिले सकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे, काहीसा सावध पवित्रा घ्यावा लागेल डोंगस्ते संघाला. पुढील चेंडू हवेमध्ये फटकावलाय, सरळ सीमा रेषा पार, षटकार, पहिला खणखणीत षटकार. डीजे अगदी त्याच्या बॅटच्या रेंजमध्ये आला चेंडू आणि पहिलाच चेंडू, दुसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीत षटकार येतोय उमेशच्या बॅटमध्ये. संघाचं धावफलक षटकाराने उडवलं. 2 चेंडूच्या समाप्ती अखेर धाव संख्या जाऊन पोहोचली 6, बिनबाद 6. बॉल द्यायचा आहे, आला बघा. मी मोठ्या जपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन, त्यांनी कृपया मैदानामध्ये यायचंय. तत्पूर्वी पुढील चेंडू मार्गस्थ करताना पुन्हा एकदा राजेश सातवी राईट ओव्हर द विकेटने मारा करेल. तर मात्र सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू पात्र सावरलंय, साईने मात्र सावरलं. या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता गेली. आतापर्यंत 3 चेंडूची हाताळना करणी गेली आहे राजेश सातवी याच्याकडनं. त्या एका दुसऱ्या चेंडूवर मात्र उमेश याने खणखणीत षटकार ठोकावला होता. तत्पूर्वी चौथा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या अंकावर, बिनबाद 8. अजूनही षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक, 5 षटकांचा सामना, 2 षटकं मात्र पॉवर प्लेचे असतील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी राजेश आपला 5वा चेंडू मार्गस्थ करताना तोच फलंदाज उमेश ज्याने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला होता, त्याने आपले इरादे मात्र इथे स्पष्ट केले आहेत. पुढील चेंडू सुरेख अप्रतिम चेंडूची सांगता. आणि काय घडतंय मैदानात, धावबादच्या स्वरूपात उमेश मात्र माघारी पडतोय. पहिला हादरा DCC डोंगस्ते संघाला, मोठा हादरा बसतोय डोंगस्ते संघाला. पहिला मोठा आदरा DCC डोंगस्तेला बसतोय तो उमेशच्या रूपामध्ये आणि उमेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विशाल, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने
मागच्या वर्षामध्ये आपल्या अष्टपैलू खेळाडूने डोंगस्ते संघाला मात्र कित्येक वेळा फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. तो विशाल मात्र मैदानामध्ये येतोय राजेश सातवीचा षटकातील अंतिम चेंडू खेळण्यासाठी. धावफलक स्थिरावलाय 8-1 बाद 8 या अंकावर अंतिम चेंडू. सुरेख चेंडू मात्र हवेमध्ये आहे. साई चेंडू खाली येतोय आणि साईकडनं चुकी, सर्वात मोठी चुकी म्हणेन. विशाल सारख्या खेळाडूला जीवदान दिलंय. खराब क्षेत्ररक्षण साईकडनं. एका षटकाअखेर धावफलक जाऊन पोहोचलाय 1 बाद 9 या अंकावर. मुसाने संघाकडनं मात्र सांगी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाज नाव विशाल येतोय. विशालचा सामना करेल मात्र डोंगस्ते संघाचा विशाल टू विशाल. बघू मैदानामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू सुरेख फटका, अप्रतिम फटका, षटकार येतोय पहिल्याच चेंडूवर विशालचा 6 धावा. अबुधाबी चषकाचा दुसरा दिवस आणि पुन्हा एकदा आपण जोडूयात. पहिला सामना जो आपल्या भेटीला आला, एका बाजूनच टीम जर आपण पाहिली तर डोंगस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुसारणे या दोन टीम दरम्यान पहिलं मॅच. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना आपण पाहिला. दुसरा बॉल यावेळेला रिव्हर्स अटेंड करायचा होता, तो सक्सेसफुल झालेला नाहीये. बॅटची एज घेतली आणि मग तदनंतर जो क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपचा तैनात आहे त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. जिथे सरळ बॅटनं धावा येतात मग त्या इथे काय स्विचिटच्या फटके खेळणं तितकेच गरजेचे असणार आहेत. काल देखील आपण पाहिलं होतं, कालच्या दिवसामध्ये देखील खूप साऱ्या बॅटर्सना प्रयत्न केले स्विचिटच्या माध्यमातून फटके खेळण्याचे, परंतु या मैदानावरती स्विचिटच्या माध्यमातून एकही मोठा स्ट्रोक जो कालच्या दिवसामध्ये देखील बघायला मिळालेला नाहीये. आणि आज दुसरा दिवसामध्ये आपण जर पाहिली तर पहिली मॅच अगदी दोन बलाढ्य टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहता. या वेळेला वाह काय कमालीची कॅच, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं. या मैदानावरती क्षेत्ररक्षकांचा बोलबाला राहिलाय. काल देखील खूप सारा कॅचेस ज्या अप्रतिम, ज्या अशक्य कॅच होत्या त्या शक्य करून दाखवल्या होत्या. आणि आज देखील ही कॅच देखील ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न राहिला. बाउंड्री लाईनवरनं अगदी 5 ते 10 मीटरचं अंतर कापून क्षेत्ररक्षक पोहोचला आणि मग त्यानंतर परफेक्ट बॉलला गॅदर करत असताना बिग विकेट विशाल, ज्या विशालला खरं तर जीवनदान मिळालं होतं त्या विशालची विकेट ही मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना आपण पाहू शकता. धावसंख्येचा विचार जर आपण इथनं केला तर धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 15 या आकड्यावरती आहे. बॉल झाले 3, 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिली आहे. पहिलं षटक जे राजेशच्या माध्यमातून हाताळलं 9 धावा तिथे खर्च झाला. सेकंड ओव्हरकरिता विशाल आलाय आणि विशालची विकेट. एकाच नावाचे खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये दाखल होते. खरं तर डोंगस्तेकरांचा विशाल आणि एका बाजूने मुसारणेकरांचा विशाल. जिथे पहिल्या बॉलवरती डोंगस्तेकरांचा विशाल हवी झाला होता, षटकार आला, परंतु तदनंतर पुढचा डॉट बॉल आल्यानंतर त्याची विकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर जो दाखल झालाय अर्थातच डोंगस्तेकरांचा अभिमान प्रशांत ठाकरे बॅटिंग स्टान्स वरती.
विशालचा पुढचा बॉल. या वेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती एक क्लासिकल फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर क्षेत्ररक्षकाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग झालं आणि मग एक सिंगल धाव ते थांबू शकलेलं नाहीयेत. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती बरोबर 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अजून देखील पॉवर प्लेच्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला स्ट्रोक, अप्रतिम फटका, क्लासिकल स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कट करत असताना बॉल चालला माउंटच्या क्षेत्रामध्ये दणदण करत सीमारेखा पार. बॅटर श्रेयस पष्टेच्या बॅटमधनं पहिला चौकार. 4. आपल्या इनिंग मधला पहिला बॉल खेळत असताना श्रेयसच्या बॅटमधनं चौकार आला. या वेळेला पुन्हा एकदा मागच्याच फटक्याची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये करायची होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपर यष्टांच्या मागे चूक करतोय. मग तदनंतर एक सिंगल जी कंप्लीट होईल आणि अर्थातच धावसंख्या पुढे जाईल. 1च्या मदतीनं जाऊन पोहोचेल बरोबर 21-21. 2 ओव्हर झाल्यात. 21 धावा धावपलकावरती जोडल्या गेलात. रिव्ह्यू फक्त बिमर करिता असणार याची नोंद घ्यायची टीम डोंगस्ते. या स्पर्धेमध्ये फक्त विमर करिता तुम्हाला रिव्ह्यू उपलब्ध करून दिलाय, याची देखील नोंद घ्या. 2 ओव्हरच्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालात आणि 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जी लागली गेली आहे 21-21 या आकड्यावरती. एक चांगली टोटल जी लागत असताना आपण पाहिली. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस राजेश सातवीनं पहिलं षटक हाताळलं होतं. त्याच्या विपक्षात देखील एक षटकार जो उमेशच्या बॅटमधनं आला होता, परंतु उमेशला देखील माघारी परतवण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये झालं. आणि तदनंतर या ओव्हरला विशालनं एक षटकार मारला आणि त्याला देखील डगआउटचा रस्ता दाखवलाय. म्हणजे जो बॅटर कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न करतोय तो जसा सेट होतो लगेच त्याची विकेट ही मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते मुसरणाकरांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक जे प्रगती पथावरती आपण पाहू शकता. इथनं पुनश्च एकदा वैयक्तिक कोट्यातनं दुसरं षटक तर सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती राजेश सातवी. अनुभव संपन्न असलेला हा खेळाडू, सातत्यानं चर्चेमध्ये असलेलं हे नाव आणि आपल्या गावाकरिता खरं तर खूप चांगली कामगिरी गेली कित्येक वर्ष तो करत आला. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि त्याचं भव्य स्वागत. बॉल सीमा पार निघून चाललाय. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा फटका क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले, परंतु त्याच्या हाताला एक चुंबन घेऊन बॉल सीमा पार. श्रेयस पष्टे त्याच्या नावाचा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार 6. डीपला तैनात आहे. बॉलला स्थगिती देतो, उचलून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल जी अगदी सहजरित्या कंप्लीट झाली आहे. फेक थोडीशी खराब होती, कलेक्शन देखील प्रॉपर नव्हतं, परंतु बॅकअप होता आणि मग तदनंतर त्यानं बॉलला स्थगिती दिली. तोपर्यंत एक धाव जी थांबू शकलेलं नाहीये. एकाच्या मदतीने धावसंख्या आता वेगानं पुढे जाऊन पोहोचेल 28-28 या आकड्यावरती. पहिले बॉलला झाला षटकार का दुसऱ्याला एक ना पुढचा बॉल या वेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. समोरचा बॉल अगदी बॅट त्याच्यावरती फेकली गेली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमी गतीचा बॉल होता. लिक्कटर स्वरूपाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जात असताना आपण पाहिला. खूप चांगला चेंडू कमबॅक करतोय. यावेळेला लोअर फुलटॉस समोर सरळ बॅटनं खेळलेला हा स्ट्रोक शोताच्या फलोत्तरमध्ये बॉलला स्थगिती देत असताना आपण पाहू शकता. गोलंदाज राजेश सातवी पहिल्या बॉलला त्याच्या विपक्षात षटकार आला जरी असला तरी देखील तो पुनरागमन करण्याचं काम या मैदानाच्या आतमध्ये करतोय. बघा प्रेक्षक राजा इथे उपस्थित झालाय. आपण कृपया प्लीज आपल्या त्या गाड्या आपल्याकरिता पार्किंग उपलब्ध करून दिली आहे. थेट मैदानावरती या तुम्ही. पार्किंग करिता खूप सारी जागा उपलब्ध करून दिली आहे. रस्त्यावरती कुठल्याही प्रकारच्या गाड्या तुम्ही पार्क करू नका, कारण मेन रोड आहे त्यामुळे ट्रॅफिकचा अभाव
झाला नाही पाहिजे. या आयोजकांची विनंती आहे, प्रेक्षक राजा तुम्ही खरं तर उपस्थित झालात मॅचचा आस्वाद घेण्याकरिता, त्या तुम्ही गाड्या मैदानाच्या आतमध्ये इकडनं जागा जी पार्किंग करिता उपलब्ध केली तिथे पार्क करा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बॅटच्या रडारमध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड फेकून दिलाय. बॉल चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीकरिता. इट्स आउट ऑफ द पार्क. श्रेयस पष्टे त्याचा नावाचा ब्रँड तो पेशकश करत असताना ठोकलाय षटकार. 6. जर इथनं पाहिलं तर धावसंख्या जी 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या ओव्हरची सुरुवात आणि या ओव्हरचा शेवट जो षटकारानं श्रेयस पष्टे ते नाव मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीला घुंगावायला सुरुवात झाली आहे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर तो सलामी करण्याकरता दाखल झालाय. त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिली तर चांगली बॅटिंग केली जाते. 5 बॉल तो खेळलाय. 5 बॉल 18 वरती जाऊन पोहोचलाय श्रेयस पष्टे ऑन फायर. बॉलिंग ट्रॅक वरती अरुणला आपण पाहू शकता. खरं तर आज मुसारणेकरांची तोबगन खरं तर एक प्रमुख खेळाडू जो उपस्थित नाहीये विशाल दिनकरला आपण पाहू शकता. तो विशाल दिनकर आज उपस्थित नाहीये, त्यामुळे थोडीशी कुठेतरी बॅकफुटला जात असताना मुसारणेकरांना देखील आपण पाहत आहे. परंतु मुसारणेकर ना ते सातत्यानं लढण्याची क्षमता ठेवतात. हार मानणं हे त्यांच्या रक्तात नाहीये आणि आज देखील इथनं ते कमबॅक जरूर करतील. सध्या स्थितीला धावसंख्या 36 या आकड्यावरती. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. अरुणच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल त्याच्या विपक्षात. श्रेयस पष्टे या वेळेला उडवले बॉलला हवा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमा पार निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करणारा इट्स हाय अँड हँडसम सिक्सर. 6. षटकार आला. सध्या स्थितीला आपण जर पाहिलं तर वैयक्तिक श्रेयस पष्टेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 बॉलला 2 षटकार आलेत. कारण मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती तो जेव्हा स्ट्राईक एंडवरती होता त्याच्या बॅटमधनं षटकार आणि या ओव्हरला जसा तो दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक एंडवरती आला ना लगेच षटकार ठोकलाय. काय षटकार हॅट्रिक जीतनं त्याच्या माध्यमातून कंप्लीट केली जाणार. हो उडवलाय बॉल. वाह काय स्ट्रोक आहे. लुक ॲट द शॉट, लुक ॲट द डिस्टन्स. बॉल सीमा पार फेकून दिलाय. श्रेयस पष्टेच्या वैयक्तिक इनिंग मधला सलगचा 3रा षटकार. 6. थँक्यू डीजे श्रेयस पष्टे. आणि फक्त श्रेयस पष्टे त्याच्याच नावाची चर्चा होणार. आतापर्यंत 4 षटकार 1 चौकार अर्थात 6 बॉल 24 वरती तो बॅटिंग करतोय. खूप चांगलं बॅटिंग. याही वेळेला हा बॉल देखील उडवला परंतु आता फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच महत्वाची. सातत्यानं म्हटलं जातंय कॅचेस विन द मॅचेस. मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटरचा बोलबाला राहिला आतापर्यंत त्या बॅटरला दिलंय तुम्ही जीवनदान. हे जीवनदान महागात ठरेल. श्रेयस पष्टे सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान जर देताय तर त्याचा फायदा तो निश्चितच घेताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. साधी सोपी झेल होती ती मात्र धरणीला दान केली गेली आहे. अरुण जो बॉलिंग ट्रॅक वरती आहे खरं तर 2 षटकारानंतर पुनरागमन त्यानं केलं होतं. ज्या फलंदाजाची विकेट मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे ना त्याची विकेट ती मिळवून दिली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये. जीवनदान मिळालंय. त्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झालात. परफेक्ट यॉर्कर. चांगला बॉल. सन्मान देण्यास भाग पाडलाय. समोर बॅटर कितीही बहरामध्ये का ना असू द्या त्याच्या विपक्षामध्ये या पद्धतीचा बॉल त्याला जागच्या जागी बांधून ठेवण्याचं काम निश्चितपणे करत आहे. आणि संघाचं अर्धशतक 50 कम्स इन. 50 धावसंख्या धावपलकावरती लागत असताना आपण पाहिलात. 5 बॉल झालेत या ओव्हरमधले. 4थी ओव्हर सध्या स्थितीला प्रगतीपथावरती आहे.
याही वेळेला हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या गुल झालाय. सिक्सर 6. पहिल्या 4.1 बॉलच्या समाप्ती अखेरीस 60 धावसंख्या धावफलकावरती जोडली आहे. याही वेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याच झोन मध्ये त्याच क्षेत्रामध्ये फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि हा देखील बॉल निघून जाईल दणदण करत सीमारेखा पार. प्रशांत ठाकरेच्या बॅटमधनं येतोय क्वालिटी कलात्मक स्ट्रोक. चौकार 4. धावसंख्या धावफलकावरती जोडली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर एका बाजूनं 10 बॉल 38 वरती बॅटिंग करतोय श्रेयस पोष्टे. तो नॉन स्ट्राइक वरती सध्या स्थितीला उभा, परंतु त्याची साथ देण्याकरिता प्रशांत ठाकरे तो देखील चांगलं बॅटिंग करतो. बागचूबाग 2 बॉलला 2 चौकार हे त्याच्या माध्यमातून आलेत. पुढचा बॉल 64 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिली आतापर्यंत. आणखी एक हाफ ट्रॅकर बॅटची कडा घेतलीये आणि मग त्यानंतर कुठेतरी बॉलनं शेवटच्या क्षणाला दिशा बदलली. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत गेला आणि त्यानं बॉलला स्थगिती दिली. धाव आली ती फक्त 1. 65 रन्स ऑन बोर्ड. 65 धावा धावफलकावरती जोडतात. श्रेयस पोष्टे त्याला आता इथनं संधी तर निर्माण झाली आहे, कारण तोच स्ट्राईक एंडवरती आलाय आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी सध्या स्थितीला ऋतुराजच्या माध्यमातून होतीये त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार तो सहजरित्या खेचू शकतो. काय अर्धशतक येणार. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक जे नंदन पाटीलच्या नावावरती राहिलं होतं. श्रेयस पोष्टे ते अर्धशतक कंप्लीट करणार का आणि अर्धशतकाच्या उंबरट्यावरती उभा येऊन राहील, कारण हा बॉल देखील त्यानं फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार 6. अगदी आपण जर पाहिलं श्रेयस पोष्टे जो मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त षटकारानंच बाद करतोय. धावसंख्या जी सांघिक जाऊन पोहोचली 71 या आकड्यावरती, त्यातील 44 धावांवरती बॅटिंग करतोय. 11 बॉल 44 वरती बॅटिंग करत असताना श्रेयस पोष्टे 6 धावा दूर आहे आपला अर्धशतकापासून. खराब बॉल पूल केलाय
आणि मग तदनंतर निघून चाललाय बॉल सरळ सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. आणि दुसरा बाउन्सर आहे म्हणजे नो बॉलचा देखील इशारा आलाय. षटकार श्रेयस पष्टे एकदा आपली बॅट वर करायची आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक वेगवान अर्धशतक अवघ्या 12 बॉल मध्ये अर्धशतक ठोकत असताना श्रेयस पष्टे ऑन फायर. कमाल, लाजवाब, अप्रतिम, डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून षटकार मारलेत ते बरोबर 7, चौकार मारलाय 1. स्ट्राईक रेटचा जर त्याचा विचार केला तर 416च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत असताना 12 बॉल 50 धावा. आणि पंचांकडनं नो बॉलचा इशारा आला. दुसरा बाउन्सर होता. फक्त हाईच फॅक्टर बिमर करिता रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्या. नो बॉल आहे म्हणजे येणारा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहानीच येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि पुन्हा एकदा सलगचा तिसरा फेकून दिलाय बॉलला. बॉल चाललाय सीमा पार. आणखी एक षटकार 6. पोचली ती 84, तब्बल 84 आकड्यावरती. शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती देखील मागचा पाय वाकवत फटका खेळण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट आहे. क्षेत्ररक्षक तो मात्र तैनात आहे. बाउंड्री लाईन वरती फेक करेल. आणि शेवटच्या बॉलवरती श्रेयस पष्टे त्याच्या खेळीला पूर्णविराम. परंतु त्यानं खेळलेली बहारदार इनिंग. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. आपण गावदेवी मोंढ्याचा पाडा आयोजित गावदेवी चषक 2026 मोठ्याचा पाडा जो आपण पाहत आहे. आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आणि श्रेयस पष्टे ज्यानं या स्पर्धेतील दुसरं आणि सर्वाधिक वेगवान अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलंय. श्रेयस पष्टे ज्याच्या या इनिंग करिता पंकजजी पष्टे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खूप चांगलं बॅटिंग. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकणारी फलंदाजी पहिल्याच इनिंग मध्ये तो सादर करत असताना त्याला आपण पाहिलं. षटकारांची आतषबाजी. अगदी 57 धावा ज्या त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक बघायला मिळाल्या. अवघ्या 14 बॉलमध्ये त्यानं 57 धावा बनवल्यात. आणि टार्गेट जे सेट केलं गेलं पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या बरोबर 85 पर्यंत जाऊन पोहोचली. आणि विजयासाठी करायच्या तुम्हाला धावा त्या बरोबर 86 धावसंख्येची गरज आहे. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहू शकताय श्रेयस पष्टे कशा पद्धतीचं ते अर्धशतक होतं. वारंवार त्याच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर ते हाफ ट्रॅकर बॉल. आणि मग त्याच्यावरती तो एवढा स्ट्रॉंग होता की पूल करत असताना त्याने खूप सारे फटके. हा फटका इथनं आपण जर पाहिला तर प्रशांत ठाकरेच्या माध्यमातून रोडवरती कुठल्याही प्रेक्षकांनी कृपया प्लीज आयोजकांची कळकळीची विनंती आहे की आपण रोडवरती कुठल्याही प्रकारच्या गाड्या पार्क करू नका. आज काल देखील आपण पाहिलं प्रेक्षकांनी त्या गाड्या रस्त्यावरती पार्क केल्या होत्या. ट्रॅफिक जी होत होती कृपया प्लीज आपल्याकरिता आयोजकांनी पार्किंग करिता जागा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता येताय मग तुम्ही त्या गाड्या पार्किंग मध्येच पार्क करा. ही आयोजकांची कळकळीची विनंती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खूप चांगला खेळ जो मैदान
पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये श्रेयस पष्टे नावाचं वादळ घुंगावलं आणि त्याच्या त्या बहारदार इनिंगच्या कारणानं पंकजी पष्टे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राईज ते आमच्यापर्यंत पोहोचले गेले श्रेयस पष्टेच्या त्या अर्धशतकाकरिता. खूप चांगला खेळ हा त्याच्या माध्यमातून राहिला. आणि मग तदनंतर आता इथनं जाऊयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे तुम्हाला बनवायच्यात विजयासाठी 86 धावा, 86चं टार्गेट आहे. आणि ते टार्गेट काय चेस केलं जाईल की मग त्या धावा डिपेंड होताना आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता 2 सलामीवीर, एका बाजूनं एका ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे, खरं तर या सीझन मध्ये बहरामध्ये असलेला खेळाडू साईनाथ पष्टे, आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक हँडवरती बॅटर जो इथनं दाखल झालाय 12th मंथ या जो 11वा बॅटर असेल तो मुसाराणेकर आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. हॅलो, कृपया कोणी रस्त्यावर गाडी लावू नये. गाडी लावण्यासाठी इथे समोर पार्किंग आहे, तिकडे गाड्या लावायच्या आहेत. कोणी रस्त्यावर गाडी लावू नये. आज शुक्रवार असल्याकारणाने गर्दी जास्त असेल. सर्व बाईकवाल्यांना विनंती असेल, समोर यायचं आहे, समोर पार्किंग आहे, इथे समोर येऊन बसायचं आहे. चला गेम ऑन करायची आहे. उत्तरार्धाचा खेळ जो आपला इथनं भेटीला येणार आहे, जिथे 86 करायच्यात. प्रथम बॅटिंग करत असताना डोंगस ते टीमच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जोडला गेला. त्याबरोबर 85 आणि 86चं टार्गेट घेऊन 2 धुरंधर दाखल झाले, साईनाथ पष्टे आणि आदेश. पहिलाच बॉल तो फुलटॉस होता आणि पंचांकडनं लगेचच नो बॉलचा इशारा आलाय. इट्स अ बिमर. पहिला चेंडू हातात निसटला असावा. अगदी आपण जर पाहिलं तर वॉर्मअप जरूर केला होता, परंतु बॉल जो बिमरच्या स्वरूपामध्ये. सुवर्ण संधी पहिल्याच बॉलवरती साईनाथ पष्टेला लाभून आली आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं इथनं टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात तर झाली आहे एका धावेनं. चांगला बॉल पुढे टाकला होता, बॅटन पॅडमधनं अक्षरशः खोदून काढले या बॉलला. मिडांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तो तैनात होता, बॉलला स्थगिती देतोय, फेक करतोय, तोपर्यंत कंप्लीट झाली आहे. अर्थातच एक सिंगल. फ्री हिटच्या बॉलवरती देखील एकच धाव जी येत असताना आपण पाहिली. 5 ओव्हरची मॅच. मुसारणेकर देखील लढण्याची क्षमता ठेवतात आणि मग अर्थातच पहिल्या एका बॉलच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यापुढे होणारे मॅच डीएससी चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईराज कुडूस. दोन्ही टीम्स आपण फर्स्ट इनिंग समाप्त झाली आहे तरी देखील इथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. टॉस करण्याकरिता लवकरात लवकर यायचं आहे. जो कर्णधार इथपर्यंत पोहोचला जाईल, एका ओव्हर नंतर टॉसला जर आले नाही तर जो कर्णधार इथपर्यंत पोहोचला असेल त्या टीमला टॉस विन दिला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. आदेशच्या बॅटमधनं एक कमालीचा स्ट्रोक, क्लासिकल फटका. खरं तर 38 सर्कलचं जे काही बंधन आहे त्या बंधनाचा फायदा घेत असताना आदेशला आपण पाहू शकता प्रमोट केलं गेलं. त्याला इथनं कुठेतरी सलामी करण्याकरिता दाखल केलं गेलंय, कारण विशाल दिनकर आज उपस्थित नाहीये. मग त्याच्या अनुपस्थितीमध्ये आदेशकडनं चांगला खेळ तो अपेक्षित आहे आपला टीमला. आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केलेत. आपल्या इनिंग मधला पहिला बॉल खेळत असताना चौकार मारला. पुढचा बॉल यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं झाली चूक, खराब कामगिरी. अगदी साधी सोपी झेल जी मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केली गेली आहे. जीवनदान मिळालं आदेशला, तर जीवनदानाचा फायदा तो इथनं त्याला घ्यावा लागेल. श्रेयस पष्टेला जीवनदान आणि मग तदनंतर त्यानं मैदानाच्या आतमध्ये बहारदार अर्धशतक जे त्याच्या बॅटमधनं बघायला मिळालं. मुसारणेकरांना केलेली ती चूक आणि मग तदनंतर त्या चुकीचं परिवर्तन अर्धशतकामध्ये झालंय. उमेश त्याचा पुढचा बॉल. साईनाथ पष्टे बॅटवरती बॉल येत नाहीये, संघर्ष करतोय सध्या स्थितीला.
आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सातत्यानं आक्रमक फटक्यांकरिताच त्याला ओळखलं जात आहे, परंतु त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केलाय. 3 बॉल तो खेळलाय, परंतु 3 बॉल 2 वरती तो बॅटिंग करतोय. 4 बॉल झाले. धावसंख्येचा विचार जर आपण इथनं केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल याही वेळेला परफेक्ट यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न तो राहिला होता, परंतु अपयशी ठरतो बॅटर. एक सिंगल जी कंप्लीट होईल. एकेका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे नेली जाती जरूर, परंतु तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके ते आवर्जून मारावे लागतील, कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय. तुमच्या विपक्षात धावसंख्येचा डोंगर जो उभारला गेलाय. साईनाथ पष्टे या वेळेला एज अँड टेकन, आणि त्याच्या आतमध्ये आपण पाहू शकता. अर्थातच आपण जर इथनं पाहिलं तर त्याला माहिती होतं माझ्या बॅटची कडा घेतली, मग त्यानं क्रीज सोडलाय. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर साईनाथ पष्टे तो मैदान सोडतोय आणि बिग विकेट ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती. दॅट्स अ बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. साईनाथ पष्टे बॅक टू द डगआउट. झाला आणि मग तदनंतर धावफलकावरती बरोबर 9 धावा ज्या लागत असताना आपण पाहिलात सेकंड ओव्हर, आणि त्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत ठाकरे. प्रतिभा संपन्न असलेला हा देखील एक खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर. खूप चांगला खेळ जो बॅटिंग करत असताना श्रेयस पष्टेला खूप चांगली साथ ही त्याच्या माध्यमातून दिली गेली होती. ॲक्युरेट स्ट्राईक रोटेट करणं त्याची जबाबदारी जी होती त्या जबाबदारीनं खेळ त्यानं केला, आणि मग तदनंतर आता बॉलिंग ट्रॅकवरती तो दाखल झालाय. जिथे पहिल्या ओव्हरला 9 आल्यात, आता प्रशांतच्या विपक्षात किती धावा येणार. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता राजेश सातवी. आता आशेच एकमात्र किरण ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. चांगला बॉल पुढे टाकला आणि मग तदनंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका. एक सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न चालवला जात होता, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि मग तदनंतर एका धावेनं धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचली ती 10 डबल फिगर मध्ये. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 लागलात, अजून देखील तब्बल 76 धावसंख्येची गरज, आणि त्याकरिता तुम्हाला 23 बॉल बाकी आहेत. चला DSC चिंचगड आणि टीम साईराज कुडूस आपले कर्णधार लवकरात लवकर टॉस करण्याकरिता यायचंय. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती त्याला तंबूचा आसरा दाखवला जाईल, डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. दॅट्स अ बिग विकेट. आशेचं एकमात्र किरण होतं ते देखील आता इथनं डगआउट मध्ये जाऊन बसेल. अर्थातच राजेश सातवी पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती वेदांत. धावसंख्या जी 10 या आकड्यावरती स्थगित. आतापर्यंत विकेट गमावल्यात त्या 2 महत्वाचे शिलेदार, महत्वाचे फलंदाज जे माघारी परतलेत. अर्थातच साईनाथ आणि राजेश 2 प्रमुख खेळाडू जे डगआउटच्या स्वरूपामध्ये पोहोचले गेलेत, आणि मग तदनंतर वेदांत आणि आदेशवरती आता जबाबदारी संपूर्ण टीमची. यावेळेला वेदांतनं आल्या आल्या त्याच्या नावाची ओळख करून देणारा हा स्ट्रोक बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय सरळ सीमा पार. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता षटकार 6.
या संघाला गरज सध्या मोठ्या फटक्यांची आहे आणि मग आल्या पहिल्या बॉलला षटकार मारलाय. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काय डायरेक्ट हिट होणार, परंतु बॅटर आपला क्रीजमध्ये पोहोचला जाईल. चिकी सिंगल, चोरटी सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. अगदी 38 सर्कलमध्ये बॉल होता, विकेट किपर बॉलवरती आला, त्यानंतर बॉलला फेक केली, तोपर्यंत धाव ती कंप्लीट होत असताना बघायला मिळाली आहे. अर्थातच एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ती बरोबर 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती जोडला गेला. प्रशांत त्याचा या ओव्हर मधला 5वा बॉल घेऊन सज्ज होईल. राऊंड द विकेटनं आदेशनं एक चांगला फटका जागा बनवली आणि मग तदनंतर इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक, बॉल चाललाय दणदण करत सीमारेखा पार, फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर करणारा आदेशच्या बॅटमधनं क्लासिकल फटका, चौकार 4. टीमचा कर्णधार जो पोहोचला गेलाय, टीम साईराज कुडूस, आपला कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं, अन्यथा समोरच्या टीमला इथनं टॉस विन दिला जाणार. प्रशांत शेवटचा बॉल आदेशनं एक अप्रतिम स्ट्रोक, क्लासिकल फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमा पार, आदेशच्या बॅटमधनं षटकार 6. दोन ओव्हर झाला, धावसंख्या 27. आदेश तो मात्र आपला टीम करिता एकतर्फी झुंज देतोय, एकटा लढतोय, परंतु त्याची साथ ती द्यावी लागेल. वेदांतनं देखील एक षटकार मारलाय, 2 बॉल 7 वरती तो बॅटिंग करतोय. आदेश सलामीला आला आणि खूप चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना 6 बॉल 17 वरती तो खेळतोय. एका बाजूने 2 बॉल 7 वरती वेदांत खेळतोय. दोन ओव्हर झाला, 2 ओव्हर नंतर धावसंख्या 27. तिसरी ओव्हर पुन्हा एकदा, अजून देखील 59 करायच्यात आणि त्याकरिता तुमच्याकडे आता बॉल बाकी राहिलेत ते 18. लगभग प्रत्येक ओव्हर मागे 20 ची सरासरी राखायची आहे, सोपं नसणार आहे, परंतु ज्या पद्धतीची मागची ओव्हर आपण पाहिली, खूप चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांना. 18 धावांची लयलूट त्या षटकामध्ये होत असताना आपण पाहिली आहे. उमेशचा पुढचा बॉल, फुल टॉस आणि त्याला फुल टोल वसूल करण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली आहे. श्रेय स्पष्ट आहे, म्हणजे चुकी होणार नाहीये. कॅच कंप्लीट, बिग विकेट. वेदांत बॅक टू द डगआउट, खेळाडू बाद. बॅटर धावत जायचं. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता सागर. वेदांत ज्यानं फुलटॉस बॉल वरती कुठेतरी आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्याच्यावरती त्याची विकेट. सागरच्या विपक्षामध्ये आल्या बाउन्सरचा वापर केला गेला आणि मग त्यानंतर पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 बाउन्स तो देखील घोषित केला जाईल. खरं तर हाच गोलंदाज जो आपण पाहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये, याच्या माध्यमातून 2 अतिरिक्त बाउन्स आणि मग त्यानंतर एक नो बॉल देखील घोषित केला होता. अर्थातच तोच गोलंदाज पुन्हा एकदा उमेश, नवीन बॅटर जसा आलाय त्याच्या विपक्षामध्ये बाउन्सरचा वापर करतोय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता पुढे होता ऑन साइडला लेग ग्लान्स करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीचा हा स्ट्रोक जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, ज्याच्यावरती धाव कंप्लीट झाली ती फक्त एका सिंगलच्या मदतीने. धावसंख्या आता पुढे जाते, जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 86चा पाठलाग करतीये टीम मुसाराने आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती उमेश जो चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आदेश थांबायचं नाव घेत नाहीये. एकटा लढतो आपल्या टीम करिता. फेकून दिले बॉलला, बॉल चाललाय सीमारेखा पार. आणखी एक आदेशच्या नावाचा ब्रँड पेश करत असताना षटकार 6.
केली जाऊन पोहोचली 35-35. या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 3 बॉल झालेत. हे षटक देखील मोठं बनवू शकतो आदेश मध्ये ती क्षमता. आणखी एक, हा देखील बॉल जा शोधून आणा, फेकून दिलाय बॉलला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा सिक्सर. 6. षटकार आलेत आणि धावसंख्या आता पुढे गेली जाऊन पोहोचली 41-41. गेम ऑन केली आदेशनं. एकटा लढला आतापर्यंत त्याच्या वैयक्तिक खेळीचा आपण जर विचार केला तर 8 बॉल तो खेळला. 8 बॉल 29 वरती बॅटिंग करतोय. खूप चांगलं बॅटिंग, काबिल तारीफ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्याला आपण पाहतोय. पुढचा बॉल चांगला बॉल, परफेक्ट चॉर्कर, बुंदाट टाकला, पुढे टाकला. आणि फुलर लेनचे बॉल जेव्हा जेव्हा आदेशच्या विपक्षात हाताळलेत मग त्याला कुठेतरी त्याच्यावरती मोठे फटके खेळणं तेवढं सोपं झालेलं नाहीये. एक चांगला बॉल, 2 षटकारानंतर एक कमबॅक डिलिव्हरी जी गरजेची होती आणि तो डॉट बॉल आलाय. ओव्हर मधला शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 41-41. पुन्हा एकदा मागच्याच बॉलची पुनरावृत्ती. आता प्रचंड वेग, 2 षटकारानंतर 2 डॉट बॉल आलेत. कमबॅक जो मैदानाच्या आतमध्ये करत असताना उमेशला आपण पाहिलं. ओव्हरची समाप्ती, षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. 3 ओव्हरमध्ये 41 बनवलात. आता 12 बॉल आणि करायच्यात 45-45. 12 चेंडू 45 धावसंख्येची गरज आहे. आदेश तो मात्र एकटा लढतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे. मुसारणा करण्याकरिता खरं तर आज त्याच्याकडनं खूप चांगला खेळ, त्याला प्रमोट केलं होतं, सलामी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं होतं आणि त्याने जबाबदारी जी त्याच्यावरती दिली आहे ना, त्या जबाबदारीनं खेळ करत असताना त्याला निश्चितच आपण पाहत आहे. परंतु साथीदारांची साथ ती देखील महत्वाची आहे, कारण एवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताय जिथे 86 करायच्यात. पहिल्या 3 ओव्हरला 41 बनलात. अजून 12 बॉल आणि करायच्यात 45-45 धावा. 22.50 ची सरासरी आता राखायची आहे प्रत्येक ओव्हर मागे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पूर्वार्धाच्या खेळामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम, या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक, पहिलं जे नंदन पाटीलच्या नावावरती काल राहिलं होतं आणि आज श्रेयस पष्टे तोच बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे टाकतोय, स्वतः धावतोय बॉल मागे आणि कुठेतरी एक सिंगल ते थांबू शकलेलं नाही. सागरच्या माध्यमातून आदेशला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण त्याला माहिती आहे आदेशची बॅट बोलती. आदेशच्या बॅटमधनं खूप चांगले फटके जे खेळले जात आहेत, मग त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं. आता 11 बॉल आणि करायच्या 44 धावा. लगभग प्रत्येक बॉलवरती चौकार मारायचा, सोपं नसणारा. श्रेयस पष्टे त्याचा पुढचा बॉल आदेशच्या विपक्षामध्ये बॅटच्या रडारमध्ये होता. बॉल उंची तर गाठली, लांबी किती, क्षेत्ररक्षक विशाल, वाह काय कमालीची कामगिरी करतो, अप्रतिम. टीम करिता धावा वाचवलात आणि मग तदनंतर आपण जर इथनं पाहिलं तर सेफ आहे. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीनं खरं तर कॅच देखील होऊ शकत होती, परंतु त्यानं इथनं निर्णय घेतला का बॉलला स्टॉप करायचा, कारण बॉल बराच काळ हवेत होता. चेक केला जाईल बॉल, जो बाउंड्री लाईन वरती स्टॉप केला गेला तो चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांकडनं निर्णय लगेचच मैदानामध्ये पोहोचला जाईल. यस, इट्स अ सेफ. वाचवला धावा आपला टीम करिता 4. याही वेळेला हा देखील फटका आता फसलाय. खाली क्षेत्र, क्षेत्ररक्षक दूरवरनं धावून जरूर आले, परंतु आपण जर पाहिलं तर कॅच जी खाली क्षेत्र, नो मॅन्स लँड झाला बॉल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट झाला 2. प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा जरी घेतल्या तरी देखील हा सामना बनणार नाहीये. त्याकरिता मोठे फटके ते खेळावे लागतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता बरोबर 46-46, अजून 40 करायच्यात आणि त्याकरिता बॉल बाकी राहिलेत 9 चेंडू 40 धावा. 40 धावा 9 बॉल. हे 3 बॉल महत्वाचे आहेत. येणाऱ्या 3 बॉलवरती आक्रमक स्ट्रोक ते खेळावे लागतील तरच ही गेम ऑन राहू शकते. 9 बॉल 40 ची मॅच.
यावेळेला हा फटका जो प्रॉपर मिडल झालाय आणि मग तदनंतर फेकून दिलाय बॉलला. बॉल चाललाय सीमा पार. सिक्सर 6. लढतोय. खूप चांगले बॉलिंग त्यानं केली आहे आणि 50 कम्स इन. धावसंख्या 52, 52 या आकड्यावरती. परंतु अजून देखील टार्गेट मोठं. 34 करायच्यात आणि त्याकरिता 8 बॉल बाकी आहेत. 8 चेंडू 34 धावा. लाईन चेक करावी लागेल. येस, नो डाऊट. पंच आमच्याकडे वळतायत. मग व्हाईट बॉलचा इशारा देतील. एक्स्ट्राची धाव येते. साईराज कुडूस टीम, चला आपला कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचली 53, 53 या आकड्यावरती. अजून देखील 33 करायच्यात आणि त्याकरिता 8 बॉल बाकी आहेत. 8 चेंडू 33 धावा. आदेश शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये थांबला तर ही मॅच तो आपल्या टीमच्या भातामध्ये घेऊन जाऊ शकतोय. या वेळेला ऑन साइडला आक्रमण करायचं होतं. पुढे डान्सिंग डाऊन, पुढचा पाय बाहेर काढला आणि मग तदनंतर आडवा बाटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, तो अपयशी झाला. डॉट बॉल आला. एक डॉट बॉल मुसाराण्याकरांवरती भला मोठं दडपण प्रेशर घेऊन येईल आणि अर्थातच 5 बॉल जे इथनं कंप्लीट झाले त्या ओव्हरचे. 53 ही धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिली आहे. शेवटचा बॉल. हॅलो चेक. फुलटॉस होता आणि मग त्या फुलटॉस बॉलला दिशा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. आदेशच्या बॅटमधनं क्लासिकल कलात्मक स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ सीमारेखा पार, दंदन करत चौकाराकरिता 4. ते अर्थातच आपण जर पाहिलं तर 57, 57, 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये करायच्या धावा विजयासाठी 29, 29. चला टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईराज कुडूस. साईराज कुडूस शेवटचा पुकार असेल, कारण आपल्या विपक्षातील टीमचा कर्णधार तो पोहोचला गेलाय. आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अजय पाटील. 6 बॉल 29 ची मॅच. चला स्पीडअप करायचंय. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या ओव्हरला 21 आल्या होत्या. आता इथे या शेवटच्या ओव्हर मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये 29 करायच्या आहेत. धावा बनवणं सोपं नसणार आहे, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग, एका बाजूनं 15 बॉल 43 वरती आदेश, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, परंतु त्याला आपण नॉन स्ट्राईक वरती पाहणार आहोत. सागर कशा पद्धतीची बॅटिंग करेल, काय पहिल्या बॉलला सिंगल घेऊन इथनं आदेशला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करेल की मग स्वतःवरती विश्वास दाखवून मोठे फटके खेळण्याचा पवित्रा त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. 6 बॉल 29 ची मॅच. डीएससी चिंचगड टॉस विन झाली आहे. डिसिजन पेंडिंग असेल. फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेलाय. 6 बॉल 29 ची मॅच. पहिलाच बॉल पुढे होता, परंतु सेन्सिबल क्रिकेट, कारण त्याचा सावध पवित्र आपण पाहायला मिळाला, कारण त्याला आदेशला स्ट्राईक वरती आणायचं आहे. आता 5 चेंडू आणि करायच्यात विजयासाठी 28 धावा. 5 बॉल 28 धावा. 5 बॉल. काय घडणार, काय बिघडणार, काय इथनं मुसारणा कराकरिता आतापर्यंत एक झुंजारू पारी जो आदेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ती पारी शेवटपर्यंत घेऊन जाणार का आपल्या टीमला, का शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त करून देईल. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. त्याचा दुसरा बॉल. फुल टॉस होता, समोर मारलाय. एक तर कंप्लीट होईल. काय दुसरीचा प्रयत्न, यस दुसरीचा प्रयत्न केला. विकेट किपर एंडकडे फेक केली जाते आणि मग त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक तर्फी लढत देत होता, त्याला देखील आता डगआउटचा रस्ता दाखवला जाईल. दॅट्स अ बिग विकेट डाऊन. आशेचं एकमात्र किरण, ते देखील आता डगआउटच्या स्वरूपामध्ये पोहोचलं जाईल. फलंदाज आदेश बॅक टू द डगआउट आणि तिसरा पंचांकडे रेफर केलं गेलंय.
रनआउट करिता बॅटर काय आपल्या क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचला गेलाय की नाही ते चेक केलं जाईल. खूप चांगला खेळ. खरं तर मुसारण्याकरांच्या वाट्याला पराजय जरी इथनं आला तरी देखील अप्रतिम एकटा लढलाय आणि थर्ड अंपायर डिसिजन इट्स OUT आउट. बिग विकेट डाऊन. आदेश बॅक टू द डगआउट. खूप चांगली खेळ. अगदी आपण जर पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये श्रेयस पोष्टेनं ज्या पद्धतीचा खेळ केला ना परंतु त्याहून अधिक चांगली कामगिरी कारण एवढा सारा विकेट होता प्रेशर होता आणि त्यामध्ये येऊन त्यानं एवढी चांगली बॅटिंग केली आहे. एकटा लढला एवढा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना झुंजारू पारी त्यानं खेळली आहे परंतु त्याच्या खेळीला पूर्णविराम आणि तदनंतर या मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी राहील कारण येणारे बॉल 4 बाकी राहिलेत आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावा करायच्यात. 4 बॉल 27 ची मॅच. नवीन बॅटर कमिंग इन रुपेश. 4 चेंडू 27 धावा. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा करीस बॉलला जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत एक सिंगल जी कंप्लीट झाली. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे 6 बॉल 29 ची गरज होती तिथे पहिल्या 3 बॉलला 3 सिंगल आलात. आता येणारे उर्वरित 3 बॉल बाकी राहिलेत आणि त्या 3 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धावा त्याबरोबर 26 औपचारिकता. परंतु प्रेक्षकांची मनं जिंकणारे फटके काय येणाऱ्या 3 बॉलवरती खेळले जाणार. चांगला बॉल लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स तो देखील इथनं प्राप्त झालाय. मग आणखी एक डॉट बॉल येईल. पहिल्याच सामन्यामध्ये डोंगस्तेकरांचा दबदबा राहिला जिथे श्रेयस पोष्टे त्याचं ते अर्धशतक लाजवाब इनिंग जी त्यानं पेशकश केली आणि त्याच कारणाने ते 85 पर्यंत पोहोचू शकले. 86चा पाठलाग करत असताना मुसारणेकर ते मात्र कुठेतरी त्यांची पारी ढासळताना बघायला मिळाली. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि शेवटचा बॉल. साईराज कुडूस आणि DSC चिंचगर आपला एक प्रतिनिधी तो आयोजकांशी संपर्क साधायचा. पूर्वार्धाच्या खेळात आपण श्रेयस पोष्टेला एक बहारदार खेळी करत असताना पाहिलं. तदनंतर सेकंड इनिंग मध्ये जिथे आदेश 7वीला आपण पाहिलं. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला परंतु शेवटच्या क्षणाला शेवटच्या बॉलवरती विजय जो इथनं प्राप्त होईल आणि अर्थातच विजयी झाली आहे टीम डोंगस्ते. खूप चांगला खेळ जो त्यांच्या माध्यमातून राहिला आणि या मॅचच्या लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याच्या माध्यमातून 14 बॉल 57 धावसंख्येची बहारदार इनिंग खेळली आणि बॉलिंग करण्याकरता तो दाखल झाला होता. त्याच्यामध्ये विकेट जरूर आलेली नाहीये परंतु खूप चांगली ओव्हर ही त्याच्याकडनं बघायला मिळाली आणि मग तदनंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्रेयस पोष्टे. श्रेयस पोष्टे आपण यायचंय मन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता आणि पुन्हा एकदा यापुढील होणारी मॅच एक बिग फाईट. 2 दादा संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. एका बाजूने धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर तर दुसऱ्या बाजूने टीम साईराज कुडूस आणि या सामन्याकरिता पुन्हा एकदा जो आवाज आपल्याला हवा असा वाटतो ते आमचे गुरुवर्य अक्षय पांडव सर आपल्या समवेत जोडले जातील.